नमस्कार, मी भीमराव गोखारे आणि आपण पाहत आहात बीबीसी माझा न्यूज. बीबीसी माझा न्यूजमध्ये सर्व प्रेक्षक वर्गाचे स्वागत आहे. वसमत विधानसभेमध्ये एक 15 दिवस झाल्या वसमत विधानसभेच्या आमदारकीची रणधुमाळी चालू झालेली आहे. सर्वत्र प्रचाराला वेग आलेला आहे. आरोप प्रत्यारोप करत प्रत्येक उमेदवार आपापल्या परीने प्रचार करत आहे आणि सर्व या रणधुमाळीमध्ये आपापली पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न पण काही उमेदवार करत आहेत. प्रचारक सुद्धा त्याच प्रकारे प्रचार करत आहेत. सर्वसामान्य नागरिकांमध्ये, सर्वसाधारण मतदारामध्ये एक अफवा पसरवली जाते किंवा गैरसमज पसरवला जातो की विद्यमान माजी मंत्री जयप्रकाशजी दांडेगावकर यांचा हात हा गुरु पादेश्वर यांच्यावर आहे किंवा त्याला सरळ भाषेत म्हणायला गेलं की बापूंना जे आशीर्वाद आहे, जी रसद आहे ती माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर पुरवत आहेत. अशा काही अफवा आहेत का ओरिजिनॅलिटी आहे? सर्व बाबी आपण बापूचेच एक समर्थक, खांदे समर्थक म्हणता येतील, जे गिरगावचे भूमिपुत्र आहेत असे रवी नादरे, त्यांच्याकडून आपण या संदर्भामध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत. तर दादा, सर्वप्रथम जे मतदारामध्ये जे हे झालेले आहे त्याचं नेमकं तात्पर्य काय आणि याच्यामध्ये काय अर्थ आहे? याचा नेमकं काय झालं, काय की मतदारामध्ये एक संभ्रम आहे की जयप्रकाशजी दांडेगावकरांचा हात बापूच्या पाठीमागे आहे किंवा काय जे काही रसद आहे ती बापूंच्या पाठीमागे जी रसद आहे जयप्रकाश दांडेगावकर देत आहेत. बघा, जयप्रकाश दांडेगावकरच्या ग्रुपमध्ये माझे काही मित्र आहेत, इकडच्या ग्रुपमध्ये माझे मित्र आहेत आणि आता सगळेच नाही पण जे ताकावरले आहेत काही हे असे सुपाऱ्या घेतात रमरम करण्याच्या. त्यांनी एकतर महादेवावर हात ठेवावा, त्यांच्या लेकरावर हात ठेवावा, नाही तर बापूला मी ठेवायला नव्हतं किंवा असं काय आहे का म्हणून. हे सगळ्या अफवा आहेत. कारण महाराजांची आता जी सध्याची लोकप्रियता दिसायला लागली, यांचे धाबे धनानलेत आणि काहीतरी बोलायचं, काहीतरी संभ्रम निर्माण करायचं, ही गेल्या 30 वर्षापासूनची स्टाईल आहे. काहीतरी म्हणजे वेगळंच सांगतात आणि मतदार डिस्टर्ब करतात. तसा कुठलाही प्रकार नाही आणि ह्यांची एवढी अवकात नाही हो उभं करायची महाराजाला. मी वारंवार सांगायला लागलो की संन्याशासोबत तुम्ही असले गचाळ खेळ खेळू नका, श्राप लागल, भडवे हो, ॲक्सिडेंट होऊन कुठं पडसाल. हा एका संन्याशावर आरोप ठीक नाही. हा एखादा कोणी माणूस असता, साधा उमेदवार असता तर मी समजू शकलो असतो की बाबा राजकीय डावपेच टाकला. पण तुम्ही एका झोळीवाल्या माणसासंग जर तुम्ही असे खेळ खेळत असताल तर हे नक्कीच पाप लागेल असं या कामाचं. असं कोणी म्हणजे पाप करू नये आणि कोणाचंही वाईट होऊ नये या भावनेचा मी आहे. आणि हे साफ 100% ना 1000% खोटं आहे. आणि आज ज्यांनी उभं केलंय ते वारणाचे मालक सावकार आमचे आले होते आज. त्यांच्या पक्षातर्फे आम्हाला उमेदवारी मिळालेली, त्यांच्या पक्षाकडून आम्हाला सगळं जे काय मदत व्हायला लागली, पक्षाचं साहित्य वगैरे ते त्यांच्याकडून आहे. आम्हाला उभं करायची अवकात यांची नाही. तुम्ही जे चर्चा करायलेत किंवा जे काही असे अफवा पसरवले त्यांच्यासाठी काय सांगू शकाल? संभ्रमावस्था निर्माण झाली की सत्यता का? मतदार हुशार आहे, मतदार जागरूक आहे आणि महाराज गेले 4 वर्षापासून काम करतायत. गावोगाव भेटी देणं, लोकांची मदत करणं, पीक विम्यासाठी भांडणं, अतिवृष्टीमध्ये त्यांनी लुंग्यावर करू फिरलेले आहेत. फोटो होतं का 4 वर्षापूर्वी काय ठरलं नव्हतं कोण उभं राहणार आहे, कोण काय करणार आहे ते. हे सगळं अफवा आहेत. आणि या असल्या या चोट्ट्याला माझं एक म्हणजे तुमच्या माध्यमातून मी सांगतो की तुम्हाला हात जोडून विनंती आहे की असल्या प्रकारचा खेळ संन्याशासोबत करू नका. वारंवार सांगायला लागलो. इच्छा झाली, आमचं सगळ्यासोबत बोलणं झालं, आम्ही सगळं होतो. महाराज बापू होते, आमची सगळी मित्रमंडळी होती, आमचे कार्यकर्ते होते की आता इथून पुढं हे जे अफवा पसरवलेत नाही चाटू, आता येणाऱ्या जिल्हा परिषदा, नगरपालिका आणि पंचायत समिती असेल, ग्रामपंचायत असेल, त्याच्यावर आम्हाला उमेदवार उभे करायचेत असं मी साहेबांना क्लिअर मेसेज त्यांना दिलेला. आणि साहेब म्हणले काही हरकत नाही, तुम्ही तुमच्या तालुक्यामध्ये तुमच्या मनावर उभं करू शकता. तुम्हाला जे काही म्हणजे पक्षाकडून जे काही लागल, नारळाच्या झाडाचं तुम्हाला जे काही म्हणजे चिन्ह, त्यांचं जे रजिस्ट्रेशन वगैरे ते आम्ही द्यायला तयार आहेत. आणि मी त्या तयारीला लागलो. आता मी गावगाव आमची माणसं भले काही त्यातले पडतील, काही कोणाला पाडतील. आता हे जे म्हणता येतेच ना, असं चर्चा करता येतेच ना, ठीक आहे, हरकत नाही. अजून खेळ बाकी आहे. आता वसमतचं खरं राजकारण सुरू झालं. इथून पुढे बघू, मग त्यातले काही निवडून येतील, काही पडतील किंवा पाडतील.
म्हणजे होईल. विरोधकांना एक इशारा द्यायला की काय? नाही, इशारा नाहीच ना, इशारा नाहीच आहे ना. बापू आता कायमचं इथं नेतृत्व हे काय म्हणजे या विधानसभेपुरता थोडी विषय आहे. हा कायमचा विषय राहणार आहे. त्याच्यामुळं आम्हाला पाळंमुळं घट्ट करायची, गावोगाव आणि गल्लोगल्ली आमची माणसं उभे करणार. भले आम्हाला त्याच्यामध्ये कमी मत मिळेल, पहिल्यांदा थोडं अपयश येईल, काय हरकत नाही. पण आमचे रूट लेवलला काम आता सुरू झाले आणि आता बघा तुम्ही येत्या जिल्हा परिषदला 2 महिन्यावरच आहे हो. 2च महिन्यावर आहे. येत्या जिल्हा परिषदला बघा किती उमेदवार उभे करतो. बघत राहता तुम्ही. ओके. आता हे